अजितदादाच्या मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही बरेच जण सावरले नाहीत, सावरता येत नाहीये. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक नेते असे आहेत, की ते अजूनही व्यक्त होत नाहीयेत किंवा काय व्यक्त व्हावं हे कळत नाहीये. पण असं असलं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी गेल्या 8 दिवसात झाल्यात आणि अजूनही त्या घडामोडी चालू आहेत आणि त्या घडामोडीचा परिणाम पुढे काय येईल, त्या घडामोडीबद्दल काय होऊ शकतं, काय व्हायला नाही पाहिजे, या सगळ्या संदर्भात वेगवेगळे नेते बोलत आहेत. पण अशामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र कुठे काहीही फारसं बोलत नाहीये किंवा फारसं कुठे याच्यामध्ये स्टँड घेत नाहीये, अशी एक चर्चा सुरू झाली. अर्थात जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचाराची धुरा मोठ्या प्रमाणात पक्षाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःवर घेतली असल्यामुळं हे सगळे समीकरणं किंवा ह्या सगळ्या चर्चा वेगळ्या अर्थानं सुरू आहेत असं बोललं जातंय. पण याच्या पाठीमागं फक्त हेच कारण नाही आहे, तर दुसरंही कारणं याच्यामध्ये असू शकतात अशीही शक्यता आहे. आता नेमकं एकनाथ शिंदे मुद्दामून शांत आहेत का? किंवा या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून एक वेगळा डाव शिजवला जातोय, शिजतोय, अ, की मग वेगळंच काहीतरी घडतंय? या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. अर्थात अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आता महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे गेल्या 8 दिवसापासून एकमेकांसंदर्भात बोलत आहेत. रोहित पवार आहेत. बरेच नेते आहेत, की ते अजितदादा यांच्याविषयी बोलताय, त्यांच्या जाण्याविषयी बोलताय, घात होता की अपघात होता याच्याविषयी बोलताय, पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात बोलताय. अगोदर काय ठरलं होतं, नंतर बऱ्याच चर्चा चालू आहेत. या चर्चामध्ये एकनाथ शिंदे फारसे कुठं दिसले नाही. उलट त्यांचे जे काही महत्त्वाचे नेते आहेत, त्यांचे जे काही महत्त्वाचे मंत्री आहेत, त्यांनी जी काही भूमिका मांडली, ती मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणारी. नेमके त्यांचे मंत्री काय म्हटले? तर त्यातले उदय सामंत यांचं असं म्हणणं होतं, की जी काही घडामोड झाली दादांच्या जाण्यानंतर, ती घडत असताना त्या संदर्भात लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या अ, वाचायला हव्यात, त्या पाहायला हव्यात. यातून ते काय म्हणत होते? म्हणजे लोकांना हे आवडलेलं नाहीये. आता याच्यामध्ये त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही. लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी स्वतःचं मत इथं सांगितलं, की इतकी घाई नको होती किंवा हे अशा पद्धतीचं राजकारण करायला नको होतं. अर्थात उदय सामंत यांनी असं मत मांडणं थोडंसं सगळ्यांसाठी शॉकिंग आहे. कारण अनेकदा आपण ऐकतो, की शिंदे गटामध्ये, शिंदे सेनेमध्ये उदय सामंत यांची भूमिका थोडीशी वेगळी असते आणि अनेकदा अशीही चर्चा झाली, की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं त्यांच्याकडे झुकण्याचा जास्त हे आहे, प्रभाव आहे. म्हणजे जर एकनाथ शिंदे आणि भाजप असे 2 पारडे असतील, तर त्यांचं पारडं जास्त भारतीय जनता पक्षाकडे झुकलेलं आढळून येतं, असं बोललं जातं. आणि अशी चर्चा होती, की कदाचित शिंदे सेनेचाही एक गट उदय सामंत घेऊन भारतीय जनता पक्षात जाऊ शकतील. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या या राजकीय भूमिकेवर उदय सामंत प्रश्न उपस्थित करतील ही शक्यता फार कमी होती. पण त्यांनी ती केली, पण सेफ राहून केली. अर्थात जो मेसेज द्यायचा होता, तो त्यांनी दिला. त्याच्यानंतर जे काही प्रताप सरनाईक आहेत, त्यांनीही एक वेगळी गुगली टाकली, की त्यांचं असं म्हणणं होतं, की दादा हयात असताना दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भातली चर्चा आमच्या कानावर आली होती आणि असं काहीतरी घडू शकतं अशी ही कुजबूज सुरू होती. म्हणजेच काय, जे काही भारतीय जनता पक्ष असेल किंवा अजितदादांचा गट असेल, हे दोघंही म्हणताय, की अशी चर्चा सुरूच नव्हती. असं असतं तर आम्हाला माहिती असतं. मग अ, जर यांचं म्हणणं बरोबर आहे, तर मग प्रताप सरनाईक यांनी सांगितलेली गोष्ट वेगवेगळे प्रश्न निर्माण करते. वेगवेगळे प्रश्न निर्माण करते म्हणण्यापेक्षा सरळ सांगते, की भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणा
किंवा अजितदादाच्या पक्षाचे नेते म्हणा साफ खोटं बोलताय, कारण अशी चर्चा सुरू होती आणि ती आमच्या कानावर आहे. यातलं तिसरं नाव आहे संजय शिरसाट. संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे, की हे असं घडणं माणुसकीच्या पलीकडं आहे वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी ते बोलले. ते आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. आता हे सगळं घडत असताना किंवा घडलेलं असताना शिंदे कुठे ना कुठे थोडेसे या संदर्भात बोलत नाहीये किंवा बाकीच्या नेत्यांपेक्षा अलिप्त आहेत. पण शिंदेंचे नेते एक वेगळा स्टँड मांडत आहेत. महायुतीमध्ये असूनही हे शिंदे सेनेचे नेते अशी भूमिका का मांडत आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. अर्थात जेव्हापासून अजितदादांची एंट्री महायुतीमध्ये झाली होती, तेव्हापासून जर आपण समीकरणं पाहिली, तर कुठे ना कुठे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये एक कोल्ड वॉर होतं. म्हणजे अर्थ खातं असेल, म्हणजे मुळात ते बाहेर पडलेच होते अजितदादांच्या कारणामुळं, असंही त्यांनी बरेचदा सांगितलं, की निधीच्या संदर्भात वगैरे. तर नंतर हे निधीच्या मुद्द्यावरून त्यांच्यात शीतयुद्ध व्हायचं. लाडकी बहिणीचा जो काही निधी आहे, त्यामुळे बाकीच्या डिपार्टमेंटला पैसा मिळत नाही, हा प्रश्न उपस्थित करणारे शिंदे यांचेच नेते होते. समाज कल्याणचा निधी असेल, तोही लाडक्या बहिणीमुळे इकडे गेलेला नाही, अशी भूमिका घेऊन बोलणारे हे संजय शिरसाट होते. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवार आल्यामुळे जी काही बार्गेनिंग पॉवर होती, महायुतीतली जी काही ताकद होती एकनाथ शिंदे यांची, ती कमी झाली. तिसरा मुद्दा यात असाही सांगता येईल, की मराठा समाजाचं जे एक राजकीय गणित आहे, तेही कुठे ना कुठे एकनाथ शिंदे यांच्यापासून दुरावत गेलं म्हणा किंवा मग तुटत गेलं. त्यात विभाजन पडलं. म्हणजे महायुतीमध्ये मराठा समाजाचं केंद्रवर्ती भूमिका घेणारं म्हणजे सेंट्रलाइज भूमिका महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे होते. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा आंदोलन झालं, तेव्हा मोठ्या ज्योतात एकनाथ शिंदे होते. पण अजितदादा यांची एंट्री झाल्यानंतर हे समीकरणं चेंज होत गेली. आणि आता पुन्हा एकदा हे सगळं घडत असताना तीच ताकद जर पुन्हा घ्यायची असेल, तर वेगवेगळ्या गोष्टी करणं, वेगवेगळे डाव टाकणं, गणित आखणं आजच्या घडीला शिंदे सेनेसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे वेगवेगळे डाव ते टाकत असावेत असंही बोललं जातंय. अर्थात ती त्यांची वैयक्तिक भावनाही असू शकते, त्यांचं स्वतःचं म्हणणंही असू शकतं आणि याच्या पाठीमागं त्यांची एक वेगळी सशक्त राजकीय खेळीही असू शकते. शक्यता काहीही असू शकते. पण आता ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? शिंदेंच्या मंत्र्यांनी असं केलेलं वक्तव्य तुम्हाला कोणत्या दिशेनं पाहायला लावतंय? ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.